रामकृष्ण हरे सज्जन हो. आज आपणा पुढे आषाढी कार्तिकी दोनच बाजार अशा अर्थाचा संत तुकाराम महाराजांच्या अभंगावरचा हा व्हिडिओ आहे. ऐका, मनाचे कान करून ऐका. हा विश्वरूपी एक मायेचा बाजार आहे आणि या बाजारामध्ये माणसाने अनेक प्रकारचे बाजार भरवलेले आहेत. तर बघा, काही बैलाचे बाजार, घोड्याचे बाजार, गाढवाचे देखील बाजार जेजुरीला भरतो वर्षात, आणि आठवड्याचे बाजार तर कितीतरी आहेत. तेव्हा हा जो बाजार आहे ना, तर संतांचे फक्त दोनच बाजार आहेत. आणि दोन बाजार कोणते आहेत तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये सांगतात. आषाढे निकट आला कार्तिकीचा हाट, ओरे दोन्हीच बाजार बाजार, ओरे दोन्हीच बाजार. तुकाराम महाराज म्हणतात की आमचा जो बाजार आहे तर दोनच बाजार आम्ही मान्य करतो आणि दोनच बाजाराच्या वस्तू आम्ही देतो आणि घेतो. तर ते कोणते बाजार आहेत? आषाढी निकट. आषाढी हा एक बाजार आहे आणि निकट म्हणजे त्याच्या जवळचा बाजार की तो कार्तिकीला येतो, म्हणजे 2-4 महिन्यांनी पुढे येतो. आषाढी हा एक बाजार. निकट आला कार्तिकीचा हाट. हाट म्हणजे बाजार. तर हे दोन बाजार, आषाढी आणि कार्तिकी, या दोनच बाजाराला संत जातात. मनोभावापासून तिथे जातात आणि भावनेने ते काय काय खरेदी करतात आणि काय काय तिथलं घेतात आणि देतात. भाव दिला की भावाने काय काय मिळतं त्याचं वर्णन पुढे महाराज अभंगात करतात. पोरे दोन्हीच बाजार. दोनच बाजार बाद झाले म्हणाले. कशाला बाकीचे गाढवांचे बाजार भरायचे, हे घ्यान ते घ्यान ते घ्या. पुरे दोन्हीच बाजार म्हणजे आषाढी आणि कार्तिकी. न लगे अनेक व्यापार, पुरे दोन्हीच बाजार. दुसरे काही व्यापार नको आहे. बस पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्नी पांडुरंग, नामाचा बाजार. पंढरे नामाचा हाच बाजार. तेची घ्यावे तेची द्यावे. नाम घ्या, नाम द्या, भाव द्या आणि कैवल्य घ्या. कैवल्याच्या राशी भावे, पुरे दोन्हीच बाजार. तेची घ्यावे तेची द्यावे. चकार घालून तुकाराम महाराज म्हणतात तेच द्यायचं आणि तेच घ्यायचं. काय? कैवल्याच्या राशी भावे. भावे कैवल्याच्या राशी घ्याव्यात आणि कैवल्याच्या राशी द्याव्यात. राशी म्हणजे ढीगच्या ढीग. कशाच्या? कैवल्याच्या. कैवल्य म्हणजे केवलस्य भावम किंवा केवलस्य भाव हा कैवल्यम. केवल आनंद, निव्वळ सुख असा कैवल्याचा अर्थ आहे. आणि कैवल्याचा दुसरा अर्थ आहे मोक्ष, आनंद, सुखरूपता. असा जो माल आहे ना, तो भाव आपला असला की तो आपल्याला घेता येतो, मिळतो. आणि शेवटी तुकाराम महाराज म्हणतात का हे कोणा नेने. बाकी दुसरं काही कोणाला नको असतं आणि जाणतसुद्धा नाहीत. विठो वाचोने तुका म्हणे, पोरे दोन्हीच बाजार. काही कोणा नेणे, बाकी त्यांना काय घेणं देणं नसतं. विठो वाचोनी तुका म्हणे. तुका म्हणे विठो वाचोनी काही नेणे. विठोबाचं नाम घ्यायचं. विठो हा स्वतः कैवल्याचा पुतळा आहे आणि तेच कैवल्य, केवलता घ्यायची. नाम घ्यायचं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी पाहायचं. कथा कीर्तन कानांनी ऐकायचं. हे सगळा आनंद पंढरीमध्ये असतो. असा हा बाजार आहे आणि तो दोनदा भरतो असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. बाजार, व्यापार असे शब्द या अभंगामध्ये आलेले आहेत. असाच दुसरा एक बाजार आहे. एकनाथांनी त्या बाजाराचं उत्तम प्रकारचं वर्णन केलेलं आहे. तर ते
जे भारुडाच्या रूपाने आम्ही पूर्वी पुणे आकाशवाणीला 30 वर्ष मी भारुडं गात होतो, त्याच्यामध्ये हे एक भारुड आहे गायलेलं. ऐका. एकनाथ महाराज कोणता बाजार सांगतात आपल्या लोकांचा, इतर लोकांचा बाजार काय असतो. या संसार नगरे बाजार भरला भाये, काम क्रोध लोभ याचे गिऱ्हाईक पाहे, बाजार भरला भाये. या संसार नगरी बाजार भरलेला आहे संसारूपी नगरीमध्ये, आणि याच्यामध्ये काय काम क्रोध लोभ याचे गिऱ्हाईक आहे. हे सगळे काम हे षडविकार आहेत ना, याचेच गिऱ्हाईक आहेत. यात सुख नाही त्यात सुख नाही, या हाटाचे कोठे सुख नाही, बाजार भरला भाई. यात सुख नाही त्यात सुख नाही, या हाटाचे कोठेही सुख नाही, असा हा बाजार आहे. या हाटामध्ये थोर थोर मेले, हा जो संसारूपी बाजार आहे ना, याच्यात थोर थोर मेले. नारद भीष्म शुक उमगले, बाजार भरला भाई. याच्यात फक्त उमगले म्हणजे त्यांना जाणीव झाली ते या बाजारात पडले नाहीत. कोण? त्यांची यादी एकनाथ महाराज सांगतात. नारद भीष्म शुक उमगले. आणि कसंती बाजार पाहिला, व्यर्थ जाणोने निराश भाविला, बाजार भरला भाये. अनेक संतांनी हा बाजार पाहिला, जाणला आणि व्यर्थ आहे असं समजून त्यांनी निराश भाविला, त्यांनी सोडला, तो केलाच नाही बाजार. या बाजारे सुख नाही भाई. पुढे नाथ महाराज म्हणतात, भाई या बाजारामध्ये सुख नाही. माझे माझे म्हणून व्यर्थ ओझे वाहे, बाजार भरला भाई. माझं माझं म्हणून मोकारच ओझ वाहतो, असा हा बाजार आहे. अहम आणि मम, मी आणि माझं, याचा हा सगळा बाजार आहे. एका जनार्दनी बाजार लटिका, संत संग बिन नाही सुटका, बाजार भरला भाई. नाथ महाराज म्हणतात, हा जो बाजार आहे ना, लटका आहे, याने फटका बसतो पण सुटका आहे. संत संग बिन नाही सुटका. तेव्हा अशा प्रकारचा बाजार, याच्यामध्ये संत संग करा तरच या बाजारातून सुटका आहे, आनंद मिळेल. नाही तर हा भरलेला बाजार सगळा मायावी आहे, दुःखरूप आहे, असा हा एक बाजार आहे. आणि तुकाराम महाराजांचा जो बाजार आहे त्यांनी वर्णन केलेला, ते म्हणतात, आषाढी निकट आला कार्तिकीचा हाट आहे. पुरे दोन्हीच बाजार, हे दोनच बाजार पुरे आहेत, आषाढी आणि कार्तिकी असे दोन बाजार. हे दोन्ही बाजार लक्षात घ्या, जाणा आणि काय घ्यायचं आणि काय टाकायचं हे समजून घ्या, तरच आपली सुटका होईल. आणि ही होण्यासाठी संत संग करा, असा हा व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. सज्जनो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत रहा, आनंद घेत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरे.